हाय, हॅलो, नमस्कार आणि राम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 1 जुलैपासून नवीन कायदे जे बदलण्यात आले आहेत त्या बदलांची आणि तरतुदींची माहिती दिली आहे. त्यातील महत्त्वाचे 3 मुद्दे राहिले होते. ते मुद्दे आजच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेले आहेत. मी जर ॲडव्होकेट आई या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी थोडंसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी काय काय पॉईंट कव्हर केले आहेत याबद्दलची थोडक्यात माहिती सांगते, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ समजण्यास सोपे जाईल. चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या कायद्यांची नावे आणि बदललेल्या नवीन कायद्यांची नावे सर्वप्रथम बघितली होती, जी मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते. भारतीय दंड संहिता इंडियन पिनल कोड IPC 1860चे नाव बदलून आता भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS असे केले आहे. यानंतर फौजदारी दंड संहिता क्रिमिनल प्रोसिजर कोड CRPC 1973 या कायद्याचे नाव बदलून आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS असे करण्यात आले आहे. आणि भारतीय पुरावा कायदा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 या कायद्याचे नाव बदलून भारतीय साक्ष अधिनियम BSA असे नाव देण्यात आले आहे. त्याचबरोबर आपण झिरो FIR आणि खटला या संदर्भातील तरतुदी, आरोपी व पीडित व्यक्ती संबंधित तरतुदी, पुरावे आणि साक्षीदार संबंधित तरतुदी आणि लग्नाचे खोटे वचन देऊन ब्रेकअप केले तर या संदर्भात काय तरतूद आहे याची डिटेलमध्ये माहिती मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये याच तरतुदी आपण कंटिन्यू करूया आणि पुढची तरतूद बघूया. सर्वप्रथम आहे ते म्हणजे महिला व लहान मुलांशी संबंधित जे गुन्हे आहेत त्या संदर्भात कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत ते बघूया. नवीन कायद्याअंतर्गत म्हणजेच भारतीय न्याय संहितेमध्ये महिला व लहान मुलांशी संबंधित प्रकरणे ही कलम 63 ते कलम 99 पर्यंत ठेवण्यात आली आहेत. आता सर्वप्रथम आपण या जुन्या आणि नवीन कायद्याअंतर्गत बदललेल्या तरतुदींची माहिती घेऊयात. भारतीय दंडविधानाप्रमाणे बलात्कारासाठी कलम 376 आहे आणि भारतीय न्याय संहितेप्रमाणे कलम 63 अन्वये बलात्काराची व्याख्या ही जशीच्या तशी ठेवण्यात आलेली आहे. केवळ बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये पत्नीचे वय 15 वर्षांवरून नवीन कायद्यात 18 वर्षे करण्यात आले आहे. पती आणि नातेवाईकांकडून होणाऱ्या क्रूरतेसाठी इंडियन पिनल कोडमध्ये 498 हे कलम होते, तर आता नवीन BNS मध्ये या गुन्ह्यासाठी कलम 85 आणि 86 असे 2 विभाग करण्यात आलेले आहे. यानुसार क्रूरतेसाठी 3 वर्षे कारावास व दंड अशी शिक्षा देण्यात आली आहे. स्त्रीचा जर विनयभंग झाला किंवा हल्ला किंवा अत्याचार यासाठी IPC प्रमाणे 354 कलम होते, ते आता BNS प्रमाणे 74 कलम करण्यात आले आहे. परंतु ही दोन्ही कलमे समान असतील आणि शिक्षेचे प्रमाण देखील बदललेले नाही. आणि त्याचबरोबर IPC कलम 354 क आता BNS प्रमाणे कलम 77 असेल. नवीन कलमानुसार आता स्त्रीचा विनयभंग, हल्ला किंवा अत्याचार या गुन्ह्यांमध्ये पुरुष हा शब्द बदलून कोणी पण असा शब्दप्रयोग केला आहे. नवीन कायद्याअंतर्गत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोषींना आता फाशीची आणि जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात 20 वर्षे कारावास किंवा जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराला नव्या गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. लहान मुलांची खरेदी विक्री करणे हा अक्षम्य गुन्हा म्हणून वर्गीकृत करण्यात आला असून त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. बलात्कार पीडितेचा जबाब हा महिला पोलीस अधिकारी पीडितेच्या पालक किंवा नातेवाईकांच्या उपस्थितीत नोंदवतील. तसेच पीडितेचा वैद्यकीय अहवाल 7 दिवसात पूर्ण करणे अनिवार्य असेल. नवीन कायद्यामध्ये महिला आणि मुलांवरील गुन्ह्यांच्या तपासाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 महिन्यात तपास पूर्ण करणे बंधनकारक आहे. पीडितांना 90 दिवसांच्या आत त्यांच्या खटल्यातील प्रगतीबाबत नियमितपणे अपडेट करण्याचा अधिकार आहे. नवीन कायद्याअंतर्गत महिला आणि बालकांवरील गुन्ह्यातील पीडितांना सर्व रुग्णालयांमध्ये मोफत प्रथमोपचार किंवा उपचार दिले जातील. ही तरतूद पीडितेला आवश्यक वैद्यकीय सेवा ताबडतोब मिळेल याची खात्री देते. आता यानंतर मॉब लिचिंग आणि देशद्रोह संबंधित तरतुदी कोणत्या ते बघूया. नवीन कायद्यानुसार संघटित गुन्हे आणि दहशतवादी कृत्यांची वेगवेगळी व्याख्या करण्यात आली आहे. राजद्रोहाच्या जागी देशद्रोह कायदा लावण्यात आला आहे. नवीन कायद्याच्या कलम 150 अन्वये भारतापासून वेगळे होणे, अलिप्ततावादी भावना असणे किंवा भारताची एकता आणि सार्वभौमत्व धोक्यात आणणे हा देशद्रोहाचा गुन्हा असणार आहे. देशाला हानी पोहोचवण्यासाठी डायनामाइट किंवा विषारी वायूसारख्या धोकादायक पदार्थांचा वापर करणारी कोणतीही व्यक्ती दहशतवादी म्हणून गणली जाईल. मॉब लिचिंग म्हणजेच जमावाने कायदा हातात घेऊन खून करणे या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी नवीन कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद केली आहे.
5 किंवा अधिक व्यक्तींच्या जमावाने एकत्र येऊन धर्म, वंश, जात, जनसमाज, भाषा, लिंग, वैयक्तिक विश्वास किंवा इतर तत्सम कारणांवरून खून घडवून आणल्यास मृत्यू किंवा आजन्म कारावासाची शिक्षा व दंड देण्यात येईल. तसेच गंभीर दुखापत केली असेल तर 7 वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्याचबरोबर पिकपॉकेटिंगसारख्या छोट्या संघटित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नवीन कायद्यांमध्ये तरतूद करण्यात आली आहे. अशा संघटित गुन्ह्यांना सामोरे जाण्यासाठी राज्यांचे स्वतःचे कायदे असतील. पिकपॉकेटिंगसारख्या गुन्ह्यांसाठी 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील करण्यात आली आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिट अँड रन संबंधित तरतूद कोणती आहे ते बघूया. नवीन कायद्यानुसार अतिवेगाने आणि बेदरकारपणे वाहन चालवून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ओढवणाऱ्या आणि पोलिसांना घटनेची माहिती न देता पळून जाणाऱ्या व्यक्तीला 10 वर्षांचा कारावास आणि दंडाची तरतूद केली आहे. परंतु या तरतुदींना ट्रक चालकांनी केलेला विरोध आपल्या सर्वांना माहीत आहेच. त्यामुळे ट्रक चालकांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे हिट अँड रन प्रकरणांशी संबंधित तरतुदींची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु पुण्यात नुकत्याच झालेल्या पोर्शे हिट अँड रन प्रकरणामुळे कदाचित सरकारला या निर्णयाचा फेरविचार करावा लागेल का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता नवीन कायदे लागू झाल्यावर काय होईल ते आपण बघूया. नवीन फौजदारी कायदे 1 जुलै या तारखेपासून लागू झाले आहेत. त्यामुळे या तारखेपासून गुन्हा घडला की त्याची नोंद नव्या कायद्यात केली जाईल. या नवीन कायद्यानुसार खटला चालवण्यात येईल आणि त्यानुसार शिक्षा सुनावण्यात येईल. याचाच अर्थ नवीन प्रकरणांमध्ये जुने IPC, CRPC आणि एव्हिडन्स ॲक्ट याचा कोणताही परिणाम होणार नाही. यानंतर नोंदणी झालेले FIR व पेंडिंग केसेसचे काय होईल हे आपण बघूया. 1 जुलै आधी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये पूर्वीच्या म्हणजे जुन्या कायद्यानुसारच आरोपपत्र दाखल करण्यात येईल. या गुन्ह्यांचा खटला देखील जुन्या कायद्यानुसारच चालवण्यात येईल. म्हणजेच न्यायालयात प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणांची सुनावणी जुन्या कायद्यानुसारच नियमित केली जाईल. त्या प्रकरणांवर नवीन कायद्यांचा कोणताही परिणाम होणार नाही. तर मित्रांनो, ही होती नवीन कायद्यांतर्गत झालेल्या नवीन बदलांची आणि तरतुदींची डिटेलमध्ये माहिती. या दोन्ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, मी आशा करते की तुम्हाला नवीन जे बदललेले कायदे आहेत त्या कायद्यासंदर्भात आणि तरतुदींसंदर्भात जे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरे या माझ्या 2 व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली असतील. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणते कायदेविषयक प्रश्न असतील किंवा एखाद्या कायद्याविषयीची सविस्तर माहिती मराठीमध्ये हवी असेल तर तुम्ही ॲडव्होकेट आई या माझ्या चॅनेलच्या व्हिडिओच्या कोणत्याही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. त्याविषयीचा व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक कायदेविषयक नवा विषय घेऊन. धन्यवाद.